नमस्कार, मी ऐश्वर्या पाटील न्यूज मराठी 24/7 मध्ये आपले स्वागत करते आणि आपण पाहत आहोत मंदिरांचा इतिहास हा कार्यक्रम। आता ज्या मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत ते मंदिर म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड या गावातील दुर्गा देवीचे मंदिर। अगंबे जगदंबे तू साऱ्या जग मंदिर काळ्या दगडाच्या उंच जोत्यावर बांधलेले असून समोर नगारखाना व त्रिपुर आहे। सभामंडप प्रशस्त व मोकळा आहे। गाभाऱ्यावर कोरलेला शिलालेखात मंदिर बांधल्याची तारीख वार अगदी तपशील आहे। सभामंडप व गाभारा यात कलाकुसरीने नटलेले लाकडी खांब आहेत। जोड न दिलेले भरीव खांब व त्यावरील कोरीव कामाची विलोभनीय सजावट हे मंदिराचे आगळे वैशिष्ट्य आहे। लाकडी खांबावर वेली, पाने, फुले, फळे यांच्या नक्षीचे कोरीव काम आकर्षक आहे। हत्ती, वाघ, पोपट, मोर, सर्फ तसेच दशावतारातील आकृती आहेत। गाभाऱ्याचा दरवाजा व चौकट कोरीव कामाने सजलेले दिमाखदार आहेत। दुर्गेची मूर्ती काळ्या पाषाणात आहे। अष्टभुजा आहे, त्रिनेत्रधारी आहे। अशी मूर्ती दुर्मिळ असते। असुराला मारण्यासाठी उग्र रूप धारण केलेल्या कपाळावर तिसरा नेत्र अशी ती कल्पना। गाभाऱ्यातील कोनाड्यामध्ये देवीचे लहान मूर्ती विराजमान आहे। देवीच्या रथ उत्सवाच्या वेळी ती मूर्ती पालखीत ठेवून मिरवली जाते। चैत्र शुद्ध प्रतिपदेस सुरुवात होणारा देवीचा रथ उत्सव 9 दिवस साजरा केला जातो। त्यानंतर अश्विन नवरात्रीमध्ये घटस्थापनेच्या दिवशी सुरू होणारा नवरात्रोत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो। उत्सवाच्या वेळी दररोज 400च्या आसपास भाविक दर्शनाचा लाभ घेतात। एरवी देखील दररोज 30-40 भाविक व पर्यटक मंदिरात येत असतात। दुर्गेच्या संरक्षक रूपाची उपासना सर्वत्र केली जाते। मुरुडच्या दुर्गा देवीची देवळाची कथा तशीच आहे। मुरुड गाव गंगाधर भट नामक सिद्ध पुरुषाने कोकणातील दापोली तालुक्यात वसवले तशी बखर आहे। गंगाधर भट समुद्र काठाकाठाने 16व्या शतकात सौराष्ट्रातून आले होते। मुरुडमध्ये वसाहत करताना दोन्ही बाजूंना घरे आणि मधोमध रस्ता अशी रचना झाली। मंदिरे स्थापन झाली तरी एक भय राहिले। किनारपट्टीमधील गावांवर सागरी लाटांच्या आक्रमणाचे सावट असे गाव लुटली जात, म्हणून रक्षणकर्त्या दैवतांचे सानिध्य गावकऱ्यांना धैर्य देईल या कल्पनेने दुर्गा देवीचे मंदिर गावात मध्यवर्ती ठिकाणी स्थापन केले। मुरुड गावाच्या बखरीमध्ये गंगाधर भट हे दातार यांच्या घरी वास्तव्यास असल्याचे व त्यांनी दातार यांच्या मुलांना विद्या शिकवल्याचा उल्लेख आहे। त्यांनीच बहुधा दातार यांची पुजारी म्हणून नेमणूक केली। दातार कुटुंबीय दुर्गा देवीचे पिढीजात पुजारी आहेत। भास्कर दातार देवीचे पुजारी म्हणून कार्यरत आहेत। दुर्गेचे महात्म्य जाणायचे असेल तर सप्तशतीच्या पाठामध्ये कथा आहे। महिषासूर हा असुरांचा राजा रंभ नावाच्या राक्षसाचा मुलगा। म्हैस आणि रंभ यांच्यापासून उत्पत्ती झालेला महिषासूर, त्याचे काम म्हणजे अनियंत्रित लैंगिक भावना आणि मद म्हणजे गर्व, उन्मत्त वृत्ती हे विकार बळावल्यामुळे तो साऱ्यांना पीडा देऊ लागला। शिवाय त्याला देव वा दानव मारू शकणार नाहीत असा वर ब्रह्मदेवाकडून प्राप्त करून घेतला होता। म्हणून देवांनी त्याचे निर्दालन करण्यास दुर्गेची निर्मिती केली। महिषासूर आणि त्याचे सेनापती राक्षस यांचे दुर्गेशी 9 दिवस युद्ध चालले। त्यात दुर्गेने त्याला ठार मारले अशी दुर्गेची महती। मुरुड गाव वसवताना स्थापन केलेले दुर्गा देवीचे मंदिर लहान व साधे होते। मुरुड गाव नारळी पोकळीच्या बागांनी संपन्न झाले। गाव भरभराटीला आले, त्यामुळे मुरुडवासियांनी दुर्गा देवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे योजले। थोरले माधवराव पेशवे यांनी देवळाच्या जीर्णोद्धारास मदत केल्याची माहिती देवीचे पुजारी भास्कर गणेश दातार यांच्याकडे दिली। गावातील शंकर भट दीक्षित, विश्वनाथ जोशी, आप्पा भट्ट दातार, केशव भट कर्वे व नारो हरिबाळ यांच्या पुढाकाराने 1760 साली मंदिराच्या कामाला सुरुवात झाली। लाकडी खांब असलेल्या मंदिरावर कलाकुसर हवी यासाठी मुद्दाम बाहेर प्रदेशातून कोरीव कामातील कसबी कलाकारांना आणले गेले। कलाकारांच्या कौशल्यपूर्ण कामातून 1763 साली मूळ मंदिराच्या शेजारी दुसरे मोठे व अप्रतिम कलाकुसरीने विलोभनीय मंदिर उभारले गेले। आदिशक्ती आदिकाळी साऱ्या दैत्यांचा वध। दापोलीच्या पंचक्रोशीत इतके सुंदर मंदिर अन्यत्र कोठे नाही। अशाच नवनवीन मंदिरांच्या इतिहासासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।